माघार नाट्यावर काल एका दिवसात 150 कोटी खर्च झाले. खासदार संजय राऊतांचा मोठा आरोप. विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारामध्ये भाव ठरवून आले. राऊतांची टीका. नाशिक विधान परिषदेमध्ये आणखी ट्विस्टची शक्यता. गोकुळ गीते यांना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न. उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, शिवसेनेची भूमिका. आज महाजन सामंतांमध्ये चर्चा. राणा दाम्पत्यानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागी नवनीत राणांना संधी देण्याची मागणी. रिक्त जागा भाजपला सुटल्यानं राणा दाम्पत्य उमेदवारीसाठी आग्रही. नाशिकमध्ये नंदिनी नदीच्या स्वच्छतेदरम्यान गिरीश महाजनांना सापडली पिस्तूल. पर्यावरण प्रेमींना स्वच्छता करताना आढळली पिस्तूल. अज्ञात लोकांनी पिस्तूल नंदिनी नदीमध्ये फेकून दिल्याचा संशय. मुख्यमंत्री फडणवीस घेणार मुंबईतील मान्सून पूर्व कामांचा आढावा. आज महापौर रितू तावडेंसोबत बैठक. मुंबई महापालिकेच्या कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा. पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प गतीनं पूर्ण करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. प्रकल्पाला विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना दुसरं काम न देण्याचे आदेश. मुंबईतील रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव. निर्णयाच्या उंबरठ्यावर मुंबईकरांच्या खिशावरील भार वाढणार. सीएनजी दरवाढीचा परिणाम. 1 जुलैपासून रिक्षाचं किमान भाडं 27 रुपये होण्याची शक्यता. एसटीच्या तिकीट दरामध्ये वाढ होण्याची शक्यता. इंधन दरवाढीचा एसटी महामंडळाला आर्थिक फटका. एसटी दरवाढीचे परिवहन मंत्र्यांकडून स्पष्ट संकेत. ग्रामीण भागातील प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री. भविष्यात जगातील विमानं महाराष्ट्रातील जैव इंधनावर चालतील. महाराष्ट्र नक्की पेट्रोल मुक्त होईल. पुढारी महाआयकॉन्स कार्यक्रमात नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास. मुंबई गोवा महामार्ग 99% पूर्ण. संगमेश्वर जवळ फक्त 4 किलोमीटरचा महामार्ग बाकी. पुढारी महाआयकॉन्स पुरस्कार सोहळ्यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. अकोल्यामध्ये किरकोळ कारणावरून भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी महिलेला मारहाण. गाडी हळू चालवण्यास सांगितल्याचा राग आल्यानं महिलेला काठीनं मारहाण. अकोल्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. दिल्लीच्या नोएडा सेक्टर 75 मधील इमारतीला भीषण आग. सोसायटीच्या 12व्या मजल्यावर आग लागल्यानं आग विझवताना अडचण. आगीचं कारण आणि जीवितहानी संदर्भात अजूनही कोणतीही माहिती नाही. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर कायम. दुसऱ्या पतधोरण बैठकीमध्ये रेपो दरामध्ये कोणताही बदल नाही. आरबीआयनं रेपो दर 5.25% कायम ठेवला. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे EMI जैसे थे. भारताच्या T20 कर्णधारपदी सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला कर्णधार पद मिळण्याची शक्यता. तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळण्याचीही शक्यता. रशियानं युक्रेनच्या खेरसानमध्ये रुग्णवाहिकेवर ड्रोन डागलं. 3 वैद्यकीय कर्मचारी गंभीर जखमी. वैद्यकीय सेवेला लक्ष्य केल्यानं जगभरातून संताप व्यक्त.